साजरा करत आहोत। या सुरक्षा सप्ताहामध्ये आपण विविध कार्यक्रम घेत असतो, त्यामध्ये जनजागृती करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो। सर्व कामगारांपर्यंत जनजागृती व्हावी, सुरक्षेचे महत्त्व सर्वांना समजावे, यासाठी आपले सेफ्टी मॅनेजर, आपले टेम्पररी व्यवस्थापक सतत प्रयत्नशील असते। त्या जनजागृती करता आम्ही आपणासमोर एक छोटंसं नाटक सादर करत आहोत। त्या नाटकाचं नाव आहे चुकीला माफी नाही। मित्रांनो, कोणतेही काम करत असताना चुकी कोणाकडूनही होऊ शकते, कशा प्रकारे चुकी होऊ शकेल याचं एक ज्वलंत उदाहरण देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतोय। तर आपण सर्वांनी आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती। चला वेळ तो अजिबात चिंता करू नका, काही होणार नाही, एकदम पद्धतशीर आम्ही काम करणार आहोत। बरं ठीक आहे, चला काम करा, मी आलोच। आपल्याला आता लवकर आपलं काम उरकायचं आहे आणि आपण काम उरकायचं म्हणजे सगळी सुरक्षा साधनं वापरून आपण काम करायचं आहे। जाम बेकार सवय आहे, पण कधी टाकून घालून एवढीच नाही आणि बॅडमिंटन कधी नाही आज ते करूया। सुरक्षा सप्ताह चालू आहे, सेफ्टी मॅनेजर बघत असतो, त्यांच्या मागे तेवढा करावा लागतो। नाहीतर कुठे काय होतं, एवढ्या वर्षी काय झाले, तू एवढ्या वर्षी काम करते, काय झालंय का तुला? एवढा मित्र आहे, मला तरी गोष्टी घाबरतो काही ना, चढ वरती काम कर, चढ वरती पकडून पांडू जरा पकडशील काय करतो तू, काम कर, बोलून येतो, जरा नीट सांभाळून काम कर, घाबरू नको अजिबात। मी नाही घाबरत हा ते टाकण्याचं आहे माझं। याचा पहिला बायकोशी बोलून घे, पहिला तुला पुन्हा राग आला तर पुन्हा डोकला एकदा सांग, स्वतःचा गुन्हा करू करू काय होतंय, कंपनीचा फोन तर बघा शेती बोलतं ना, मग आमचं फोन दिसतात त्यांना, मोबाईल पण जप्त होईल आणि मग आमचं फोन दिसतात। चल काम कमी फोन देतो हे काम कर, जेवण ये वाट बघीन मी लावायचा होता किरण पण गेला, बीट लावतो बीट। मित्रांनो, आपण बघितलं इथे काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू होतो। आता जाते आपण यमलोकामध्ये होणारी चर्चा आपल्या इथे पाहिजे।
यम राजा यम राजा यम है हम है यम चित्रगुप्त जी महाराज. आज कोणी पृथ्वीवर मेलाय का काय तुमच्याकडे खबर आहे तुमचा लॅपटॉप उघडा आणि सांगा मला एकच मिनिट महाराज. महाराज हा चित्रगुप्त नेटवर्क डाऊन आहे. काय झालं नेटवर्क डाऊन आहे अरे रोजचाच प्रॉब्लेम आहे त्या दीपकला बोलवा आयटी वाल्या आणि करून द्या लवकर. नाही थांबा महाराज. झाला का वाचला दीपक आज माझ्या हातून बघा लवकर. एबीसी कंपनीमध्ये माणसाच्या चुकीमुळे एका साथीदाराच्या चुकीमुळे एका माणसाचा मृत्यू झाला. एका कामगाराचा मृत्यू झाला महाराज. माणसाच्या चुकीमुळे बोलवा बोलवा त्याला लवकर आमच्या दरबारात बोलवा. हो महाराज. ये रे, इकडे ये. आला महाराज. हाच आहे का तो आज तो इकडे उभा राहा, बाजूला उभा राहा. अरे यांनी तर सगळं पिपी घातलंय तरी पण याचा मृत्यू झाला तरी याला तुम्ही का उचललात. हो महाराज. याने सगळं पिपी घातलंय पण एका साथीदाराच्या चुकीमुळे याचा मृत्यू झाला. याच्या साथीदाराच्या चुकीमुळे हो. अरे पण यांनी तर सगळं पिपी घातलंय काय नाव काय तुझं. महाराज नाव सोडा. याच्या चुकीमुळे याच्या साथीदाराच्या चुकीमुळे याचा मृत्यू झालाय. आता आपल्याला बघायला लागेल. याचा मृत्यू झालाय. अरे मानवा तुझ्या चुकीमुळे तुझा मृत्यू झालेला आहे तुझ्या साथीदाराच्या चुकीमुळे. अरे तुझ्या घरची काय अवस्था आहे तू काय तूच पाठवलं ना त्याला फोनवर बोलायला. मला माफ करा महाराज. महाराज मला जीवदान द्या महाराज. बाजूला हो. महाराज जीवदान द्या मला महाराज. महाराज माझी बायका पोर आहे ना उपाशी. खामोश! चुकीला माफी नाही. मानवा तू अतिशय वाईट कृत्य केलेले आहेस आणि तूच तुझ्या मित्राला फोनवर बोलायला पाठवलंस. अरे तू त्याला अडवायला पाहिजे होतास. ही महाराज- कंपनीमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून. महाराज नाही होणार अशी चुकी नाही होणार महाराज. नाही होणार? अरे! जीवदान द्या महाराज. तुझ्या चुकीमुळे तुझ्या घरच्यांची काय अवस्था झाली आहे बघायची तुला. चला सगळ्यांनी आता बघून घ्या याच्या घरची काय अवस्था झालेली आहे. महाराज माझ्या बायका पोरांचा हाल होती ना महाराज. मला जीवनदान द्यावं बघ महाराज. बघ आता तू तुझ्या डोळ्यांनी बघ तुझ्या घरची काय परिस्थिती झालेली आहे. अरे तुझी चुकी एक चुकी तुझ्या घरच्यांना किती महागात पडली. अरे तू तुझ्या त्या लोकांना तुझ्या त्या मित्राला अडवायला पाहिजे होतास पण तूच त्याला फूस लावलीस. महाराज यांच्या पुढे नाही कोणाला मी मदत करणार हो नाही महाराज मदत करणार. बघ बघ तुझी घरची अवस्था बघ आता तुझ्या बायका पोरांची अवस्था बघ. महाराज दया करो महाराज. महाराज माझ्यावर दया करा. बघ माझ्या बघ बायका बघ पोरांच्या- तुझी बायको किती रडते आणि तुझा मित्र बघ हाच तो तुझा मित्र आहे ना हाच. बघ बघ काय अवस्था करून घेते तुझ्या कुटुंबाची तू. संधी द्या महाराज. नाही तुझ्या चुकीला माफी नाही. अरे तुझ्या किती चुक्या आम्ही पोटात घातल्यात. अरे तू तुझ्या मित्राला फूस लावत होतास. किती वेळा त्याला फोनवर बोलायला पाठवलं त्याचं काम तूच करत होतास. आम्हाला काय डोळे नाहीत का आम्ही बघत नाही का. महाराज मला एक वेळा संधी द्यावं महाराज. मी पुन्हा नाही. नाही करणार. चुकीला महाराज माफी कोण नाही. मोबाईलवर बदललं, कोण पुरेसं काम करत नसेल तर ज्यांना मी ताकद सेफ्टी नाही